सो हे एव्हरीवन, प्रेज द लॉर्ड, वेलकम बॅक टू द माय चॅनल. मी आहे आशिष गवळी आणि स्वागत आहे तुमचं एका नवीन एपिसोडमध्ये. सो आजचा जो काय म्हणतात आजचा जो व्लॉग आहे एपिसोड आहे तो म्हणजे कोणताही फिटनेस किंवा जिमवरती नाही. तर आज सगळे फिरायला चालले. खूप वर्षानुवर्ष चाललेला प्लॅन हा सक्सेसफुल झाला आहे फिरायला जायचा. काही नाही ग कशावर आलं बघा. सो कोल्हापूरातल्या लोकांना माहीत असेल आंबा घाट, पण ज्यांना माहीत नाही त्यांना सांगतो की आंबा घाटाला फिरायला चाललो. इथून काहीतरी ते आम्हाला 60-65 किलोमीटर पडते. आणि आता कुणीच काय खाल्लेलं नाही, कारण सगळेजण म्हणली तर रस्त्यातच काहीतरी खायचं आणि यायचं, म्हणजे जायचं. सॉरी, आता ही सगळे आवरल्यात, माझं पण आवरलं आता. आता सगळे आवरल्यात आणि मीच तेवढा निवांत 7:30ला उठले, निवांत आवरायला लागले. पण काय विषय नाही, तुमचा भाऊ त्यांच्या आधी आवरून बसलाय. अजून हिचं मेकअपच चालू आहे बघा, अजून मेकअप चालू आहे. तर बघा आता गाडी कोण घेणार आहे, पप्पा घेतील मला वाटते चालवायला. सो घेणार मी गाडी चालवा, मी घेणार नाही बाबा, मी घेणार गाडी चालवाय, काय विषय नाही. सो आता सगळेजण आवरल्यात. आता जी फॅमिली यायची ती येणार आहे आता, आणि मग सगळे एकत्र मिळून जाणार आहे. आणि आता जाऊया लवकर खाली. ह्या टेबलवरती हाय जसं सगळं पडलं, तर आल्यावरती मला आवरायला पाहिजे. ह्यातलं फक्त मी ट्रायपॉड, चार्जर आणि आपलं बड्स आणि माईक नेणार आहे, आणि परफ्यूम, बाकी काही विषय नाही. काही नाही. किती आमची मम्मी आहे बघा, सगळं मला सांगायला तुझं सगळं स्वतःच्या बॅगेत घे. हे काय करायला लागलं, त्यांनी आपापल्या वस्तू आपापल्या हातात घ्याव्यात. बरोबर आहे का नाही? का चुकीचं आहे? चुकीचं आहे. नाही, एकदम ज्यावेळेस आपण सेल्फ ट्रिपवर जातो त्यावेळेस मी सगळं करतो, पण आता ही जबाबदारी आहे. आपापल्या वस्तू आपण स्वतः घ्यायच्या असतात. ओके ठीक आहे मम्मी. सो आता आपल्या सी बॅग रेड आहे. ह्यात फक्त का आपलं व्लॉगिंगचं किट आहे, बाकी काही विषय नाही. चला जाऊया. औरा ट्रिपला जायचा. तुमच्या आधी माझं सगळं आवरलंय. काय पण आवरलेलं आहे, आम्ही पण आवरून घेतलेलं आहे. मग कॅमेरात ह्याची हाऊसला आहे. व्लॉगिंग चालू करा तुम्ही पण आता दोघी. हा चला लागल्यास सो लेट्स गो. खाणारा कोण खाणार? अरे आपण इथे यायचं येऊया सकाळच्या कारण आहे. दुपारचं यायचं काय म्हणजे दुपार यायचं. दुपार आप्पांचा बाहेरले लाड आहे. आणि हे आमचे पप्पा. महिन्याला ₹1,00,000 मिळतील लॉक्सवाला. आता सुरुवात आहे. हाय ब्रो. इंग्लिश. फायनली इकडे डेस्टिनेशन वरती थांबले जेवायला, आणि सॉरी नाश्ता करायला. आणि इथनं किती किलोमीटर आहे आंबा? ए किती किलोमीटर आहे? 10 किलोमीटर आहे. अब तेरा भाई चलेगा गाडी. हाय कर, हाय मन असं हातानं. ए शेंबडे इथं बघ, इथं बघ, इथं बघ. हस हस. सगळीच कन्फ्युज आहे. काय खायचं काय माहित नाही, कोणालाच काय माहित नाही. आपण आपलं खायचं असं मिसळ घेतला मध्ये विषयी असं घ्यायचं आणि असं खायचं. घ्यायची. तुला खायला लागलास? तुला खायला लागलास? पावभाजी. ते साहेब डाएटवर आहेत. शानू, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72 73 74 75 76 77 78 79 80 81 82 83 84 85 86 87 88 89 90 91 92 93 94 95 96 97 98 99 100 101 102 103 104 105 106 107 108 109 110 111 112 113 114 115 116 117 118 119 120 121 122 123 124 125 126 127 128 129 130 131 132 133 134 135 136 137 138 139 140 141 142 143 144 145 146 147 148 149 150 151 152 153 154 155 156
हाय कर नाका बोला हाय कर की का नाका बोला मग मला नाका बोला बसा की चिडवू नका हा मग अशी काय सांगितलेलंस हा हुशार आहे शाने आहे की नाही असे 2 किलो हे बार्बिक्यू कसा करायचा हे बार्बिक्यू कसा करायचा अरे सांग की इकडे वर घे पोटात घेऊन माझं पण तसंच कर नाहीतर कसं आहे पोटाचा आला तर सगळं अवघड होते अरे बाप तुझा फोटो काढणार आहे त्याचा हात लाव तिचा So we just finally reach our destination. हे लय मोठा आहे इथं टर्फ आहे सगळं तुम्हाला याचं मी काय ते काय म्हणतात त्याला सगळ्या प्लेसेस दाखवतो कुठं कुठं काय काय आहे ते ओके आता आवरून येतो मी सो इथे त्यांचा काहीतरी डायनिंग लॉन करावं की सगळं संध्याकाळी होणार आहे म्हणजे इथं बसायची सोय देतात बघा इथं हां आणि इथं असं शोला बैलगाडी लावल्या टॉपमध्ये इथं त्यांची एंट्रन्स आहे म्हणजे मेन वाड्याची असा वाडा दिसतोय तो तुम्हाला आतलं सगळं वाड्याचं मी दाखवणार आहे वाड्याचं नाही वाड्याचं आणि त्यानंतर तिथं स्विमिंग पूल आहे इथं बोट केली बघा ते हे बघा हे असं दिसते समोरनं टॉपमध्ये व्ह्यू दिसतोय आणि इकडून खाली आहे इकडून वर असं आहे ही त्यांची गॅलरी आहे असा विषय ॲक्च्युली हा जो वाडा आहे म्हणजे पाटीलवाडा आंबा घाटात आहे आणि हा खूप आत आहे म्हणजे त्यांना परफेक्टली लोकेशन सेंड केल्यावरतीच तुम्ही त्या आत येऊ शकताय आणि बाकी विषय नाही हे असं त्यांची एंट्रन्स आहे इकडून त्यांचं मेन गेट आहे इथून तुम्हाला त्यांचं मेन आणि हे तुम्हाला म्हटलं तसं स्विमिंग टँक आहे इथं आता पवाय यायचं इथं पवाय स्विमिंग कराय पवाय हे असं आणि इथं काहीतरी बसायचं निवांतमध्ये जेवण बिवण झाल्यावर त्यासाठी आहे आणि इथं काहीतरी घसरगुंड्यानं झोपाळा त्यांनी दाखवलं हां इकडं आहे इथं म्हणजे बारक्यांना खेळायसाठी सो आणि ही सिस्टीम बाहेर आहे बघा स्विमिंग पूलाजवळ बसायचं निवांत चिल मारून आणि हे त्यांचा झोपाळा घसरगुंडी बारक्यांसाठी आता आमच्यात आहे 2 जण बारकी त्यात मी एक अजून मी आवरायचं आहे तर आपला विषय कसा आहे सगळं पहिला शूटिंग करून घेऊया म्हटलं आणि आवरूया कारण आता गेलो की पवायला काय होणार नाही माहिती आहे मला शूटिंग सो आता जाऊया आणि तुम्हाला इथं रेन डान्स शॉवर पण आहे वाटतं आणि बॅडमिंटन कोर्ट तिने दाखवला तर कुठं आहे काय माहीत नाही बॅडमिंटन कोर्ट आणि रेन डान्स शॉवरचा काय विषय माहीत नाही पण इथं टर्फ तिने आहे त्यांचा टर्फ तो पण टॉपमध्ये आहे मोठाच्या मोठा आहे बासू ते खरं फुटबॉल आहे का नाही बघायला पाहिजे नाहीतर बसायचं इकडनं तिकडं पळत हां त्यांचा हा बॅडमिंटन कोर्ट आहे हा इथं आणि इथं टर्फ आहे त्यांचा तर इथं खेळाय का आहे का नाही काय माहीत नाही मला आम्ही काय फुटबॉल वगैरे का हाय टॉपमध्ये फुटबॉल आहे त्यांचा विषय संपला आता माझ्यासोबत कोण खेळणार मला तर खेळायला येत नाही फुटबॉल उगाच मोठं बोलायला येते म्हणून मग अशी गाडी टर्न करताना बोर्ड पाडून आली रेंटॉन शॉवरचा टर्न करताना आपला विषय टॉपचा आहे ना आपला त्यामुळं तेवढं होणार इथं तिने असं केलं आहे रेंटॉन शॉवर आणि बॅडमिंटन कोर्टला पण तो बांध तिकडं आहे असा तिकडं आहे असा केला आहे बांध तो काय आता पहिला फ्रेश होतो जरा पोहतो बिवतो आणि मग आतलं सगळं शूटिंग करतो वाड्याचं टॉपमध्ये आहे सगळं आत झोपाळा बिपाळा त्यांच्या रूम पण चांगले आहेत म्हणजे
लॅविश टाईप आहेत आणि त्यांच्या आतमध्ये असं काय म्हणतात त्याला, मला शब्द पण तोंडात जाऊ तिकडं दाखवते तुम्हाला नंतर ते हाय तिथं. हां आणि त्यांचं आता जेवण वगैरे कोण करते बघूया. पहिला आता मी जाऊन फ्रेश होतो. ही सगळी रेडी झाल्यात पोहाय जायला. स्विमिंग सूट पण घेऊन आल्या, ही बारकी स्विमिंग सूट घेऊन आल्या आणि जिजू काय टॉप मध्ये चड्डी. आणि शुड आय गो लाईक दिस और दिस वन इज बेटर. सगळा माझा मोड गेलाय या डिझाईनमुळं. आणि काही विषय नाही. इथलं स्विच पण असं जुन्या काळातलं आहे सगळं. म्हणजे हे रूम वगैरे असं कसं कम्प्लीट वाडा टाईप आहे, कम्प्लीट वाडा टाईप. इथं अशी विंडो आहे यांची, फॅन तर पत्रा. आणि काही विषय नाही. टॉप फिलिंग आली म्हणजे टॉपच. माझी बॅग कुठं आहे. सो नाव वी आर रेडी फॉर द स्विमिंग. इथनं चालत तिकडं जायचं एवढ्या उन्हाचं. जाऊया आता. हे बघा आलं आमचं गोलू मोलू. ऑलरेडी चालू झालं यांचं. येणार पवा येणार तू. ए शेंबड्या ए पवा येणार. चल चल. चला हा चला. तेव्हा त्याला पण घेतला असतं दिलं. I've been in and out my mind since I hit your phone. I've been counting up the times that I did you wrong. I just want you by my side when I get real gone. सो सगळ्यांचं स्विमिंग झालेलं आहे बघा. असं आता निवांत जेवणार आहे मस्त मध्ये. टॉप मध्ये चिकन केले. हे फायर बोन आहे असं टाईप ह्यामध्ये. हा इथे काहीतरी त्यांची सोय आहे लाकडाची फायर बोनची. आता जेजू टॉपचा विषय करणार आहे संध्याकाळी टॉप मध्ये. काहीतरी नवीन चालाय गाईस वरती इथं. होय हे बघा इथं अजून त्यांचं कन्स्ट्रक्शन चालू आहे. तर टॉप मध्ये फार्म हाऊस आहे. असा विषय बघा इथं. हे लॉक उघडा कम्प्लीट आहे कम्प्लीट. टॉपचा विषय इथं बघा. यांची लाइटिंगची सोय पण कशी आहे नाईट. आणि हा त्यांचा व्ह्यू समोरचा असा. म्हणजे कम्प्लीट नाईट आउट फील आहे इथं. कधी पण येऊन भेट देऊन जावा पाटलवाडा होय नाही. असा विषय आहे बघा. टोटल व्ह्यू असा आहे त्यांचा. इथं मेन फार्म हाऊस, त्याच्या मागं सह्याद्री बरोबर. सह्याद्रीच्या रांगा. सो गाईज आता मी जेवतो आणि सगळं आतलं काय आहे ते सगळं तुम्हाला फिरून दाखवतो. काय काय कसं कसं आहे त्यांची सिस्टीम. आणि त्यांचं बॅक साईडला पण असं आहे भारी वाटते. आणि इथं त्यांची जेव्हा सिस्टीम आहे इथे कोपऱ्यात. आणि इथं फायर बोन मग सांगितलं तसं.